सापानं बेडूक बघितला, सापानं माय बेडूक बघितला आणि लपत 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 साप बेडकाकडे गेला. लपत लपत साप बेडकाकडे गेला आणि बेडकाला धरलं. पण गंमत अशी आहे, बेडकाचं अंग मोठं आहे आणि सापाचं तोंड बारीक आहे. डायरेक्ट त्याला गिळता येत नाही बरं का बेडूक. तो हळूहळू हळूहळू हळू काय करतोय, गिळतोय. निम्मा बेडूक सापानं 2 मिनिटांमध्ये गिळलाय. राहिलाय किती? अर्धा. अजून अर्धा बेडूक किती मिनिटात संपन? 2 मिनिटात. तेवढ्यात त्या बेडकाच्या पुढे माशी आली. काय केलं असेल ओ बेडकानं? दावलं ना करून. काय केलं बेडकानं? माशी गिळली. बाबा अजून किती मिनिटात राहिलेला? अर्धा संपणार आहे. 2 मिनिटात. बरं एकदा सापाच्या तोंडात बेडूक गेल्यावर परत जिवंत बाहेर, परत नावाला शिल्लक, परत बेडूक राहणार आहे. तरी आशा संपली का? कुणाची? मला याड लागलंय बेडकाची सांगाय. कुणाची? आपले. कुणाचं 40 गेलंय राहिलंय 60, कुणाचं 50 गेलंय राहिलंय 50, कुणाचं 80 गेलंय राहिलंय 20. पण आशा थांबली का? आशा थांबली का? पण लक्षात ठेवा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. सुख सुख करत माणसाला मरावं लागतंय, तरी सुद्धा सुखाची प्राप्ती. इथं बसलेला किती श्रीमंत माणूस असू द्या, त्यांनी फक्त छटके ठोकून सांगायचं मी सुखी. कीर्तन बंद. ताकदच नाही. कारण संसार दुःखामुळं चहूकडे इंगल या संसाराची खोडच आहे. हा दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुख मिळतंय कुठे? सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवर, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगर, सर्व सुखाचे आगर मने नर हरी सोनार. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. म्हणजे काय करावं लागेल सुखाची प्राप्ती करण्यासाठी? संसारातली जोडी करून थांबणार नाही. संसारातली जोडी करून महाराज भागणार नाही. संसारातली जोडी तुम्हाला सोडवणार नाही. मग अशी काहीतरी जोडी करा ज्या भगवंताच्या नामानं काय होईल, हा संसारूपी भवसागर तरुण जाता येईल. मग महाराज काय करावं लागेल? सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया.